नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, 5 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा 6वा हप्ता विस्तारित होत आहे. सोबतच मागील 5 महिन्यांचे पैसे ज्यांना मिळाले नसतील त्यांनी काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे. बघा, राज्यामधील 35 लाख महिलांची DBT तयार करण्यात आलेले आहे. म्हणजेच राज्यामध्ये 2,50,00,000 महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. त्यातील 35 लाख महिलांची DBT तयार झालेली आहे. तुमचं जर नाव असेल आणि कशा पद्धतीने तुमचं नाव असणार आहे, तुमच्याकडे काय गोष्टी असाव्या लागणार आहे जी छाननी झालेली आहे, तर या छाननीमध्ये काय निदर्शनास आलेले आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे. परंतु या प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे 5 तारखेच्या अगोदर विस्तारित होणार आहे. सोबतच बँकांविषयी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे आणि ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे त्यांनी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचंच आहे. तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना मुख्यतः सुरू केलेली कोणी होती, तर एकनाथ शिंदे साहेबांनी. एकनाथ शिंदे साहेबांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ होता. त्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि 5 महिन्यांचे 7,500 रुपये देऊन पण टाकले. परंतु 23 नोव्हेंबर नंतर निकाल लागला. एकनाथ शिंदे साहेबांना 57 ते 58 आमदार निवडून आणता आले, परंतु BJPने 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणले. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे देऊन टाकलेला आहे. तर सध्याची लाडकी बहीण योजना सुरळीतपणे फक्त देवेंद्र फडणवीस साहेब ठेवणार आहे. तर त्यांनी 5 डिसेंबरपर्यंत कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अर्धवट माहिती घेऊन कमेंट करू नका. प्लीज अर्धवट माहिती घेऊन कमेंट करू नका. व्हिडिओ पूर्ण पहा. अगदी सर्व माहिती मुद्देसूद दिलेली असते. बघा, लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे, तर या 6व्या हप्त्याचे विस्तार करण्याची वेळ आलेली आहे. बघा, 5 महिन्यांचे पैसे मिळाले, आता 6व्या हप्त्याचे पैसे विस्तार करण्याची वेळ आलेली आहे. बघा, 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागला. परत एकदा महायुतीचे सरकार आले. यामध्ये BJP पक्ष होता, सोबतच एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना होती आणि इतर काही मित्रपक्षसुद्धा होते. म्हणजेच महायुतीचे सरकार आले. यामध्ये सर्वात मोलाचा वाटा आणि राज्यामधील सर्व महिलांनी आशीर्वाद दिला असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेब पत्रकार परिषदेमध्ये बोललेले आहेत. सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा होता, सोबतच जे लाडक्या बहिणींनी काम केलं तर त्याच्यामुळे आमचं सरकार आलेलं आहे. बघा, हा आशीर्वाद, बघा जो आशीर्वाद दिलेला होता, हा आशीर्वाद आम्ही भंग होऊन देणार नाही आणि योजना आणि यापुढचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये विस्तारित करणार आहे. परंतु कोणकोणत्या महिला आहेत, कोणते बँक खाते आहेत आणि कोणकोणत्या महिला या योजनेतून बादसुद्धा होणार आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर बघा, परंतु हा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार आहे. आता या कोणत्या महिला आहेत आणि त्याच महिलांना का हा हप्ता मिळणार आहे आणि पुढील 5 वर्ष योजना का सुरू राहणार आहे? बघा, यामध्ये आयकर भरत नसलेल्या महिला, जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत नसाल, तुमचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त नसेल, तर तुम्ही या योजनेसाठी 5 वर्ष पात्र आहात. सोबतच घरामध्ये ज्यांच्या 4 चाकी गाडी असेल तर तुम्ही पूर्णपणे अपात्र ठरवले जाणार आहात आणि ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नाही तर तुम्हाला 5 वर्ष लाभ मिळणार आहे. बघा, तुम्ही आयकर भरत नाही, सोबतच घरामध्ये 4 चाकी गाडी नाही तर तुम्हाला हा 6वा हप्ता 2100 रुपयांचा विस्तारित करण्यात येणार आहे. परंतु कधी करण्यात येणार आहे, सोबतच कोणकोणत्या बँक आहेत आणि कोणत्या महिला आहेत ते सुद्धा बघून घेऊयात. परंतु निवडणुकीपुरते पैसे दिले का? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना, सोबतच नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हा प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये विचारला गेलेला होता की तुम्ही निवडणुकीपुरते पैसे दिले का? तर एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात की या प्रश्नावरती एकनाथ शिंदे साहेबांनी अत्यंत महत्त्वाचं उत्तर दिलेलं आहे. बघा, त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की आम्ही योजना फक्त निवडणुकीपुरती सुरू केलेली योजना नाही. बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सर्वात महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे की आम्ही ही योजना फक्त निवडणुकीपुरती सुरू केलेली नाही. आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. सर्वात महत्त्वाचं स्टेटमेंट, आम्ही पैसे देतो परंतु पैशाच्या बदल्यामध्ये की तेलांवरती, पेट्रोलवरती, इतर गोष्टींवरती भाव वाढवून आम्ही पैसे घेणारे नाही. तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या मार्फत राज्यामधील सर्व महिलांना स्वतःच्या पायावरती उभा राहता यावे, सोबतच स्वतः सक्षम बनावे, या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
सुरू केलेले आहे। सोबतच त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही सर्व याद्या तयार केलेल्या आहेत, म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या माता भगिनी पात्र ठरलेल्या आहेत तर त्यांच्या याद्या तयार केलेल्या आहेत, परंतु या याद्या बँकेला पाठवण्याची तयारी सुरू आहे। बघा, तुम्हाला 23 नोव्हेंबर नंतरच हे 6वा हप्ता विस्तारित केला जाणार होता, परंतु जो राज्याचे मुख्यमंत्री असतात तर तो मुख्यमंत्री पदाचा अजून निर्णय झालेला नव्हता। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मला मुख्यमंत्री पद नको, तर नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होत आहेत अशा पद्धतीने दिसत आहे। बघा, राज्यामधील सर्व छाननी केलेले अर्ज आणि निवडणुकीच्या अगोदर दिलेला जो लाभ होता, म्हणजे ज्या माता भगिनींना अगोदर 7,500 रुपये दिलेले होते आणि त्यांचे अर्ज 23 नोव्हेंबर नंतर छाननी केलेले होते, याच्यावरती सुद्धा मोठा निर्णय होणार आहे। म्हणजेच तुमच्याकडून पैसे वसूल केले जातील अशी बातमी फिरत होती, परंतु माझ्या मते पैसे वसूल केले जाणार नाहीत। फक्त ज्या माता भगिनी पात्र नाहीत तर त्यांचे फॉर्म रिजेक्टेड केले जातील, परंतु पैसे वसूल केले जाणार नाही असं तरी मला वाटते। शासन काहीही करू शकतं, त्यामुळे या गोष्टींवरती ठामपणे सांगणं शक्य नाही। सोबतच सर्वात महत्त्वाचा मुद्दा रेशनधारकांसाठी आहे, ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे आणि पिवळे रेशन कार्ड आहे आणि ज्या माता भगिनींनी हा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे। तुम्हाला मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये मिळाले असावेत, कारण राज्यामधील पहिल्यांदा जो लाभ दिला होता तर तो राज्यामधील शिधापत्रिका, ज्यांच्याकडे केसरी पिवळे शिधापत्रिका आहे, रेशन कार्ड आहे, त्या महिलांना अगोदर लाभ दिलेला होता, त्यांच्या खात्यामध्ये अगोदर पैसे जमा केलेले होते। सोबतच त्यांना जर 7,500 रुपये आले असतील तर तुम्हाला 6वा हप्ता 2100 रुपयांचा येण्यास काहीही अडचण नाही। तुमच्याकडे रेशन कार्ड चालू असेल, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड, तुमच्या घरामध्ये इन्कम टॅक्स कोण भरत नसेल, 4 व्हीलर गाडी नसेल तर तुम्हाला काहीही अडचण नाही। सोबतच नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होत आहेत, त्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की पोस्ट खाते खोला, SBIचं खातं खोलायचं असेल तर खोला किंवा HDFC खाते खोलायचं असेल तरी पण खोला। म्हणजे ज्यांनी नवीन अर्ज केलेले होते आणि त्यांना अजून पैसे आलेले नव्हते, तुम्ही सुद्धा आपली आधार कार्डची DBT ॲक्टिव्ह करायची आहे। परंतु हे जे पैसे मिळणार आहे तर ते प्राथमिक स्वरूपामध्ये पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत, कोणत्या महिलांना मिळणार आहेत आणि कोणत्या महिला 5 वर्षासाठी पात्र राहणार आहेत याची सुद्धा माहिती आलेली आहे। बघा, महाराष्ट्रामधील 1,65,00,000 रेशनधारक आहेत। बघा, 1 कोटींपेक्षा जास्त रेशनधारक आहे। याच्यामध्ये पिवळे रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे, पांढरे रेशन कार्ड आहे, इतर काही पण रेशन कार्ड असतील तर ते सर्व मिळून 1,65,00,000 इतके रेशन कार्ड आहेत। त्याच रेशनधारकच्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता, त्यांना लाभसुद्धा दिला गेलेला आहे। आता त्यांना हा लाभ 2100 रुपयांच्या स्वरूपामध्ये अजून 5 वर्ष सुरूच राहणार आहे, परंतु काही महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत, म्हणजे त्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे परंतु त्यांना मागील 7,500 रुपये आले नाही। सोबतच गॅस सिलेंडरचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत पैसे आलेले नाहीत, त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण असा निर्णय आलेला आहे, तो सुद्धा अगदी सविस्तर बघणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु सविस्तर माहिती आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे। तर बघा, लाडकी बहिणीतून तुमचं नाव गायब होणार। बघा, हे कोणत्या न्यूज चॅनलने केलेलं आहे, साम TV न्यूज या चॅनलच्या माध्यमातून ही बातमी आलेली होती की लाडकीतून म्हणजेच लाडकी बहीण योजनेमधून तुमचं नाव गायब होणार। तर याचा अर्थ काय आहे ते सुद्धा लक्षात घ्या। भरपूर महिलांच्या मनामध्ये, भरपूर ताईंच्या मनामध्ये की प्रश्न पडलेला असेल की लाडकीतून म्हणजेच लाडकी बहीण योजनेमधून आपलं नाव गायब होणार का, आपलं नाव कमी होणार का, हा सुद्धा प्रश्न पडलेला असेल। बघा, सरकारने महिलांची फसवणूक केलेली आहे असा मेसेज सर्व चॅनलवरती पसरवला जात आहे। बघा, बहुतांश महिलांना माहिती असेल की कोणता जरी यूट्यूबला चॅनल उघडला किंवा बातम्या बघितला तर त्याच्यामध्ये दाखवलं जात आहे की छाननी केल्यानंतर तुम्हाला अपात्र ठरवलं जाणार आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, याचे अगोदरच अटी शर्ती सांगितलेल्या होत्या। तुम्हाला 7,500 रुपयांचा लाभ मिळालेला आहे, त्याच्यामुळे पुढे सुद्धा हे पैसे तुम्हाला सुरूच राहणार आहे। त्याच्यामुळे अशा न्यूजपासून एवढं काय तुम्हाला काळजी करायची गरज नाही, परंतु हे कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे, सोबतच तुमच्याकडे काय महत्त्वपूर्ण कामे तुम्ही अगोदरपासून केलेली असावी त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। बघा, राज्यामधील 2,50,00,000 महिला पात्र ठरलेल्या आहेत। या सर्व महिलांना अगोदर लाभ दिला गेलेला आहे, म्हणजे 7,500 रुपये तुम्हाला दिलेले आहेत। आता या महिलांना लाभ मिळणार आहे, परंतु सरकार नवनवीन गोष्टी आणून फक्त तारीखवर तारीख वाढवत आहे। बघा, अगोदर सांगितलेली होती की 1 डिसेंबरला सर्व महिलांच्या खात्यामध्ये 6वा हप्ता विस्तारित केला जाईल, परंतु आज 3 डिसेंबर आली तरी पण लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आलेला नाही। त्याच्यामुळे सरकारवरचा महिलांचा विश्वास
उडत चाललेला आहे। फक्त तारीखवर तारीख निवडणुकीपुरती योजना सुरू केली का असं सुद्धा मेसेज भरपूर ठिकाणी पसरवला जात आहे। सोबतच बघू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत पात्र ठरलेल्या महिलांची यादी, सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलांची यादी बँकेकडे स्थलांतर केलेली आहे। बघा बँकेकडे या याद्या गेलेल्या आहेत, फक्त डीबीटी जी असते तर त्याच्यावरती ट्रान्सफर करणे बाकी आहे। आता हे कधी ट्रान्सफर होणार? ज्यावेळेस नवीन मुख्यमंत्री होणार। सोबतच या 2 दिवसामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाईल। आता याच्यामध्ये कोण कोण समाविष्ट आहे तर राज्याचे एकनाथ शिंदे साहेब आहे, सोबतच अजितदादा पवार आहेत आणि देवेंद्र फडणवीस आहेत। परंतु 90% गॅरंटी आहे की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील। बघा तुम्हाला सुद्धा हा मेसेज येणार आहे, मुख्यमंत्री झाले त्यानंतर डीबीटीद्वारे हे पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत। परंतु काही बँकांना डीबीटी नाही। बघा डीबीटी काही बँकांना नाही आणि त्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला मागील मार्च महिन्याचे सुद्धा पैसे 7,500 रुपये आलेले नसावेत। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, काही माता भगिनींना अजून 1 रुपया सुद्धा आलेला नाही। त्यांचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र ठरला, ऑगस्टमध्ये पात्र ठरला किंवा सप्टेंबरमध्ये पात्र ठरला तरी पण त्यांना पैसे येणं गरजेचं होतं। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, काही बँकांना डीबीटीच नाही। त्यामुळे ज्या बँकांमध्ये डीबीटी असते, स्विफ्ट कोड असतो किंवा IFSC कोड असतो, अशाच बँकेमध्ये आपले खातं खोलणं गरजेचं आहे आणि तेच खातं आपल्या आधार कार्डशी लिंक करणं सुद्धा गरजेचं आहे। ज्या बँकांना डीबीटी आहे त्या अगोदर विचारायचं, त्यानंतर आपलं खातं खोलायचं आहे। आता बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला काही बँका सांगितल्या जातील, या बँकांमध्ये खातं असेल तर तुम्ही काळजी करू नका। परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही बँका आहेत त्यांना सुद्धा डीबीटी आहे, ते सुद्धा चेक करा, त्याच्यानंतरच तुम्ही पूर्णपणे तेच आपलं बँक खातं लाडकी बहीण योजनेसाठी सेपरेटली ठेवायचं आहे। आता बघा याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, सोबतच बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, ICICI बँक आहे, सोबतच HDFC बँक आहे, बँक ऑफ बरोडा आहे, सोबतच IDFC बँक आहे। अशा बँकांमध्ये खाते उघडा आणि आपले आधार कार्ड बँकेसोबत सुद्धा लिंक करा। किंवा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सर्वात सोपी, पोस्ट खाते खोला, त्याच्याशी आधार कार्ड ऑटोमॅटिक लिंक होतं। तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याची सुद्धा गरज नाही। एकदा पोस्ट खातं खोललं, 1 दिवसाच्या आतमध्ये पोस्ट खातं खोललं जातं, तुमच्याकडे त्याचं कार्ड येतं, सोबतच आधार कार्ड सुद्धा लिंक होतं। हे गव्हर्नमेंटचं खातं आहे, त्याच्यामुळे सर्वांना याचा 100% फायदा होणार आहे। बघा त्याच्याच पुढे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा भरपूर महिलांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सूचना दिलेल्या आहेत। बघा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने भरपूर महिलांची मदत केलेली आहे। आता ही मदत कशा पद्धतीने केलेली आहे की त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व महिलांना सूचना दिलेल्या होत्या की तुम्ही अशा पद्धतीने अर्ज करा, सोबतच या शर्तींमध्ये तुम्ही बसत आहात का, त्या कारण पूर्णपणे हा जो पैसा आहे जी डीबीटी असते तर ही महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमच्या हातामध्ये येतात, त्यानंतर पूर्णपणे हे डीबीटी ट्रान्सफर केले जाते। बघा सर्व नियमांचे पालन केल्यास आणि पात्रतेच्या अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला काहीही अडचण नाही आणि हे पैसे सुद्धा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आता बघा शेवटची आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे, ती सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आहे। बघा एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पद मला नको असं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस नवीन मुख्यमंत्री होतील आणि बहिणींच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करतील। बघा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यावेळेस त्यांनी 2 दिवसांमध्ये पैसे ट्रान्सफर केले, सर्व माता भगिनींना पैसे आले सुद्धा। व्हिडिओच्या खाली त्यांनी भरपूर कमेंट केलेल्या होत्या। परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत, परंतु हे तारीखवर तारीख वाढवत आहे असं सुद्धा भरपूर न्यूज चॅनलवरती बघायला मिळत आहे। परंतु याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे 5 डिसेंबरपर्यंत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणी होईल तो होईल, तो मुख्यमंत्री ज्यावेळेस होईल त्यानंतर हे पैसे ट्रान्सफर केले जातील। बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅसचे पैसे दिले जाणार आहेत। सोबतच पिठाची गिरण, शिलाई मशीन अशा ज्या केंद्राकडून योजना राबवल्या जातात। आता बघा शिलाई मशीन ही केंद्राकडून राबवली जाणारी योजना आहे। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन जर यांना पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करायचा आहे। सोबतच पिठाची गिरण, आता ही गिरण महिला व बालविकास विभागाकडून राबविली जात असते, त्यामुळे तुम्हाला सुद्धा अर्ज करायचे असतील तर तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता। बघा सविस्तर माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।